नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज मी आपल्यासोबत शेअर करत आहे महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ गव्हाची उकडपेंडी। गव्हाची म्हणजे गव्हाच्या कणकेची उकडपेंडी। तसा हा पदार्थ विदर्भामध्ये खूप जास्त बनवला जातो आणि मी स्वतः विदर्भातली असल्यामुळे मी लहानपणापासून हा पदार्थ नेहमी खात आलेली आहे। रोज रोज नाश्त्याला काय बनवावं हा तर आमचा गृहिणींसमोर मोठा प्रश्न असतो। माझ्या स्वतःच्या घरी आठवड्यातनं 2दा उकडपेंडी तर नक्कीच बनते। चटपटीत आंबट गोड टेस्ट असलेली माझ्या पद्धतीने बनवलेली उकडपेंडी आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनते। ही उकडपेंडी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा हे दोन्हीही नसेल तर ही नुसती जरी खाल्ली तरी खूप छान लागते आणि डब्याला सुद्धा देता येते। आणि कधी कधी आपल्याला संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा केव्हाही आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पोटभरीचं ऑप्शन म्हणून हा एक खूप छान असा पर्याय आहे। चला तर मग बनवूया महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ गव्हाच्या कणकेची उकडपेंडी। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा। रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी घेतली आहे मी 1 वाटी कणिक। ही तीच कणिक आहे ज्याच्या आपण रोज घरी पोळ्या बनवतो। आणि हा घेतला आहे मी जाड रवा। जाड रवा घ्या किंवा बारीक घ्या, कुठलाही चालतो। हा घेतला आहे मी 2 टेबलस्पून किंवा पाव वाटी, कारण कणिक खूप अशी बारीक असते त्याच्यामुळे थोडासा रवा त्याच्यात घालायचा। आणि आता एका भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा आणि कणिक घेतली त्याच वाटीने घ्यायचंय आपल्याला पाणी, कारण पाणी आपल्याला गरम करायचंय। पाणी 3 वाट्या घ्यायचं आणि एकदम एवढं पाणी तर आपल्याला टाकायचं नाहीये, जेवढं लागेल तेवढं आपण टाकूया। हे झालं 3 वाट्या पाणी। गॅसवर आता हे पाणी गरम करून घ्यायचं। मी याला दुसऱ्या बाजूच्या गॅसवर ठेवते। पाणी बाजूच्या गॅसवर गरम होते तोपर्यंत आपण टाकूया तेल। तेल सुद्धा आपल्याला तितकंच घ्यायचंय जेवढं आपण कणिक घेतली त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं कमी, म्हणजे पाऊण वाटी तेल घ्यायचं, कारण ह्याला थोडंसं तेल जास्त लागतं। हे माझ्याकडे पकोडे तळलेलं तेल होतं, मी आताच पकोड्याची रेसिपी बनवली तेच मी वापरत आहे। याच्यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करा। याला छान आपण क्रिस्पी तळून घेऊ। शेंगदाणे छान क्रिस्पी झाले बघू शकाल आपण। याला आता काढून घ्यायचं। शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यात टाकते मी अर्धा टीस्पून मोहरी। मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं म्हणजे छान खमंग फोडणी बसते। आता छान तडतडायला लागली मोहरी, नंतर टाकायचं अर्धा टीस्पून जिरे। या आहेत 2 हिरव्या मिरच्या। यात मी तिखटाचा पण वापर करणार आहे त्याच्यामुळे मी मिरची कमी घेतली। हा 1 मोठा बारीक चिरलेला कांदा। छोटे असेल तर तुम्ही 2 घ्या। यात आपल्याला कढीपत्ता पण वापरायचा आहे, पण मी कढीपत्ता थोडा नंतर टाकते। कांदा थोडासा परतवून घेऊ। याला थोडंसं आपल्याला कच्चेपणा निघेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आता यात टाकते मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। ही तुम्ही आधी सुद्धा टाकू शकता, पण कलर याचा चांगला राहत नाही म्हणून मी एकदम खूप गरम तेलात ही टाकत नाही। कांदा थोडा गुलाबी आपण करून घेऊ। कांदा थोडा गुलाबी होत आला त्यात टाकायची आता आपण ही कणिक। आणि रवा सुद्धा टाकला मी। 1 वाटी कणिक, पाव वाटी रवा। आता हे अगदी लो फ्लेमवर आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचंय, खूप सुगंध येईपर्यंत। आणि गॅस मोठा करू नका, याला लो फ्लेमवरच करा, मंद गॅस ठेवा। आता सुरुवातीला तुम्हाला हे पीठ थोडंसं कोरडं वाटेल, पण जसं जसं हे भाजल्या जाईल तसं तसं याला पुन्हा नंतर तेल सुटतं। 1 वाटीला पाऊण वाटी तेल पुरेसं आहे। त्यात आपण 2 टेबलस्पून म्हणजे पाव वाटी रवा सुद्धा घातलेला आहे। उकडपेंडी बनवताना सर्वात महत्वाची स्टेप आहे रवा आणि कणिक खमंग भाजणे। ही जर तुम्ही कच्ची ठेवली तर मग तुमचे उकडपेंडी सुद्धा चिकट होईल, छान अशी सुटी सुटी होणार नाही, मोकळी होणार नाही। मिनिट झाले मी भाजत आहे मंद गॅसवर। आणि आता ही कणिक छान भाजल्या गेली, कारण बघा आपण कणकेचा कलर पण चेंज झाला आणि याला तेल पण सुटलं। तेल कणकेपासून सेपरेट व्हायला लागलं म्हणजे समजून घ्यायचं की आपल्याला परफेक्ट अगदी पाहिजे तसं आपलं कणिक भाजले गेलेली आहे। जसं आपण गोड शिरा बनवतो कणकेचा तेव्हा कशी आपण कणिक भाजतो, बस तशीच कणिक भाजून घ्यायची। यात टाकते मी आता 1/4 टीस्पून हळद।
कणकेला मात्र एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे ती खाली लागायची भीती नाही राहत मग. आणि गॅस अगदी कमी करून द्यायचा. 1 टीस्पून लाल तिखट, जे आपण रोज वापरतो ते, याला सुद्धा मिक्स करून घेऊ. तिखट जर आपण आधी टाकलं असतं तर तिखट जळालं असतं, त्याच्यामुळे मी आधी तिखट टाकलं नाही. बरेच जण टाकतात आधी तेलामध्ये, पण मी नाही टाकत. कणिक छान आता खमंग भाजून झाली. यात टाकते मी आता गरम पाणी, जे मी साईडच्या गॅसवर गरम करायला ठेवलं होतं. 3 वाट्या आपण ठेवलं होतं, त्यातलं जवळपास 2 वाटी पाणी मी आता टाकते आणि नंतर बघते पुन्हा पाणी लागतं का. थोडंसं पाणी मी बाजूला ठेवते, कारण कोणाला खूप मोकळी आवडते उकडपेंडी, तर कोणाला थोडीशी सॉफ्ट आवडते. त्याच्यानुसार तुम्ही मग बनवू शकता. 1 वाटी शिल्लक ठेवलं होतं, त्यातलं अगदी थोडंसं पाणी मी टाकते, म्हणजे आपण जवळपास 1 वाटी कणकेला 2 वाट्या पाणी, हे परफेक्ट माप आहे याचं. आणि जर खूप सॉफ्ट पाहिजे असेल तर मग तुम्ही 3 वाटी पाणी टाकू शकता, पण मला खूप अशी सॉफ्ट पण नको आहे, थोडी मोकळीच हवी आहे. यात टाकूया आता चवीनुसार मीठ. मीठ तुम्ही जेवढं खाता तसं तुम्ही टेस्टनुसार घाला. हा मी चिंचेचा कोळ काढून ठेवलेला आहे, हा टाकते मी. हा आहे जवळपास 3 टेबलस्पून. मी 2च टेबलस्पून यात वापरते, कारण चिंच आंबट असल्यामुळे 2 टेबलस्पून पुरेसा होतो. तुमच्याकडची चिंच जर गोड असेल तर मग तुम्ही 3 टेबलस्पून टाकला तरी चालतो. 1 टेबलस्पून साखर घालायची. साखरेमुळे छान टेस्ट येते, आंबट गोड, आणि सर्व पूर्ण आपल्या उकडपेंडीची टेस्ट बॅलन्स होते. तर याला छान मिक्स करून घेऊया. अगदी थोडीशी कोथिंबीर मी आता घालते आणि नंतर परत घालेल. छान याला सगळीकडनं हलवून घ्यायचं व्यवस्थित. सगळीकडे साखर आणि चिंचेचा कोळ सगळीकडे लागला पाहिजे. गॅस कमी करून आता 2 मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवू आणि याच्यामध्ये चांगली वाफ भरू देऊ. 2 मिनिट झाले, याला झाकण काढून घेऊ. आता यात सर्वात लास्टला आपल्याला टाकायचंय शेंगदाणे, जे आपण तळून ठेवले होते. खूप छान सुटसुटीत अशी आपली उकडपेंडी तयार झाली, बघू शकाल आपण. हे तळून ठेवलेले शेंगदाणे मी आता सर्वात शेवटी यात टाकते. याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आपली उकडपेंडी तयार आहे, अगदी पारंपरिक पद्धतीची. आता याला सर्व करायला घेऊ. तयार झाली उकडपेंडी. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. थोडंसं खोबऱ्याचं किस, आवडत असेल तर टाका. ही उकडपेंडी तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता, किंवा काहीही नसेल तर अशी सुद्धा ही उकडपेंडी खूप छान लागते. आपण सुद्धा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.